नमस्कार मंडळी, मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। गणगण गणात होते। त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते। हे डिसेंबरचे शेवटचे प्रदोष व्रत असेल। या वर्षातील शेवटचे प्रदोष व्रत 24 डिसेंबर 2023 रोजी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रदोष काळाबद्दल माहिती सांगणार आहे। या दिवशी सूर्यास्त, सूर्योदय आणि राहू कालाची वेळ काय असेल आणि तुम्हाला या व्रताची उपासना पद्धत, मंत्र आणि महत्त्व याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित आहे। या व्रतामध्ये भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते। या वर्षातील शेवटचा प्रदोष 24 डिसेंबर रविवारी ठेवण्यात येणार आहे। रविवारी येणाऱ्या प्रदोषाला रवी प्रदोष असे म्हणतात। प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळमध्येच केली जाते। मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव कैलास पर्वतावर असलेल्या आपल्या चांदीच्या वाड्यात नृत्य करतात। या दिवशी विशेष पूजा पद्धतीने भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवता येतो। प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शंकराची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते। या दिवशी शिवलिंगावर तूप, मध, दूध, दही आणि गंगाजल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य दाखवावा। प्रदोष व्रताच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला दूध, साखर, पांढरे वस्त्र आणि दही दान करावे। या वस्तूंचे दान केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात। प्रदोष व्रताच्या दिवशी या वस्तूंचे दान केल्यास दीर्घायुष्याचे वरदान मिळते असे मानले जाते। या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवरक्षा स्तोत्राचे पठण करणे खूप चांगले असते। यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो। असे मानले जाते की प्रदोषाच्या दिवशी या वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि उत्तम आरोग्याचे वरदान देतात। प्रदोष व्रताच्या दिवशी धतुरा, आक, चंदन, अक्षत आणि बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करावे। यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि लवकरच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। प्रदोष व्रताच्या दिवशी या वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्याने आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होते। त्याचबरोबर रवी प्रदोष व्रताच्या दिवशी उडीद डाळ दान केल्याने व्यवसायात चांगला लाभ होतो। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी डाळींचे दान केल्याने व्यापार व्यवसायात वृद्धी होते। प्रदोष व्रताच्या दिवशी डाळींचे दान केल्याने करिअरमध्ये सुद्धा यश मिळते। जर कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करून भगवान भोलेनाथाची पूजा करावी। या दिवशी तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम करणार असाल तर कपाळावर चंदनाचा टिळक लावूनच घरातून बाहेर पडावे। यामुळे कामात यश मिळते आणि चंद्राची स्थितीसुद्धा मजबूत होते। तर जाणून घेऊयात प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त किंवा शुभ वेळ। शुक्ल त्रयोदशीचा प्रारंभ 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6:24 सुरू होईल आणि शुक्ल त्रयोदशी तिथीची समाप्ती 25 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 5:54 संपेल। तर प्रदोष व्रत पूजेचा शुभ मुहूर्त असेल संध्याकाळी 5:30 पासून ते 8:14 पर्यंत। तर आता आपण जाणून घेऊयात की प्रदोष व्रत पूजा विधी कशा प्रकारे करावी। प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करण्यासाठी प्रथम स्नान करावे, त्यानंतर स्वच्छ कपडे घालावे। आता सर्व देवी देवतांची पूजा विधीनुसार करावी। जर तुम्ही प्रदोष व्रत करत असाल तर हातात फुले, अक्षत आणि पवित्र जल घेऊन व्रताची प्रतिज्ञा घ्यावी। त्यानंतर संध्याकाळी घरातील मंदिरात दिवा लावावा। त्यानंतर कोणत्याही शिवमंदिरात भगवान भोलेनाथाचा अभिषेक करावा आणि शिवपरिवाराची पूर्ण विधी आणि खऱ्या भक्तीने पूजा करावी। यानंतर प्रदोष व्रताची कथा ऐकावी आणि नंतर दिवा लावून भगवान शंकराची आरती करावी आणि सर्वात शेवटी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि काही चूक भूल झाली असेल तर त्याची क्षमा मागावी। आता आपण प्रदोष व्रताचं महत्त्व काय ते जाणून घेऊयात। उपवास आणि सणांमध्ये प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे। शास्त्रानुसार प्रदोष व्रताचे पालन केल्याने जन्मजन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि व्यक्ती मोक्ष मार्गावर पुढे जातो। जो मनुष्य प्रदोष व्रत करतो त्याला उत्तम जगाची प्राप्ती होते आणि या दिवशी भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते। त्यामुळे भोलेनाथाची पूजा करून तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।